खलबत्त्यात मसाला मिरची कुटून आम्ही स्वतः भाजी करून माल पुरवायचे माझ्या मिस्टरांना. त्यांना त्या टॉकीज बद्दल जेवढी आपुलकी तेव्हा होती आताही तेवढीच आपुलकी या वडापाव बद्दल आहे. एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर एक वडापाव घ्यायचा, टोकन घ्यायचं आणि बाजूला सरायचं. तर इथं तसं नाहीये. आणि इथे सगळे लोक येऊन गेले, हिरो, राज कपूर, शेजे कपूर वगैरे सगळे येऊन गेले. आज आपण एक आगळा वेगळा एपिसोड तुमच्या समोर घेऊन येतोय. जुन्या आठवणींच्या तारा ज्या आहेत त्या आपण आज छेडणार आहोत. कसं आहे ना, माणसाच्या आयुष्यात माणूस फार मोठ्या आनंदाच्या मागे लागतो. मोठी घर, मोठ्या गाड्या, मोठ्या हॉटेलमध्ये आपल्या घरच्यांना घेऊन जाणं. तर थोडक्यात मोठा आनंद माणसं त्याच्या मागे लागतं. पण हे विसरतात की छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद मिळतो. आज आपण अशाच काही ठिकाणी जाणार आहोत ज्या जुन्या ठिकाणी आहेत. तुम्हीही त्या ठिकाणी गेला असाल आणि तुमचा पहिला आनंद जो असेल तो तिथून सुरू झाला असेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याबद्दल एक महत्त्वाची सूचना. एकांत रायडर या चॅनलवर आपण नवीनच जाहिराती सुरू केलेल्या आहेत. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्ही एकांत रायडर या चॅनलवर आपल्या जाहिराती देऊ शकता. जाहिरातीचे दर एकदम माफक ठेवलेले आहेत. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता. आपण या चॅनलवर कुठलंही पेड प्रमोशन करत नाही. आपण या चॅनलवर कुठल्याही हॉटेलचे पैसे घेऊन व्हिडिओज बनवत नाही आणि आपण कुठल्याही हॉटेलमध्ये फुकट जाऊन खात नाही. या चॅनलला जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर एक व्यावसायिक म्हणून तुम्ही या चॅनलवर जाहिराती देऊन या चॅनलला सपोर्ट करू शकता. या चॅनललाही मोठं बनवू शकता. जेवढा हा चॅनल मोठा होईल तेवढ्याच तुमच्या जाहिराती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आज आपला हा मराठी चॅनल भारतापलीकडेही अनेक देशांमध्ये पाहिला जातो. एकांत रायडर या चॅनल मार्फत तुम्ही तुमचा व्यवसाय मराठी माणसाच्या घराघरातच नाही तर मनात देखील पोहोचवाल. चला वळूया परत आजच्या व्हिडिओकडे. हे निलाम थिएटर आहे. निलाम थिएटरच्या शेजारची गल्ली, तिथे आहे हा खूप जुना टॅक्स फ्री वडापाव. मी आज आलोय निलाम थिएटरच्या शेजारच्या गल्लीत. थिएटर म्हटलं की वडापाव हे आपोआप आलं. जुन्या काळी फार गोड दिवस होते. 50 रुपयामध्ये तुमचं पूर्ण पोट भरायचं. तुमचंच काय, तुमच्या अवतीभोवती मित्रांचंही पोट भरायचं. तिकीट काढलं की शेजारीच वडापाव असायचा. वडापाव, तुम्हाला समजा काही थंड पेय पाहिजे असेल थंड पेय. 50 रुपयामध्ये तुम्हाला छान आनंद मिळायचा. आजकालच्या नवीन मोठमोठ्या थिएटरमध्ये 250 रुपये 500 रुपये कधी कमी पडतील काही सांगतायत. पण आज तीच जुनी ओळख मी करून घ्यायला आलो आहे. निलाम थिएटरच्या शेजारच्या गल्लीमध्ये टॅक्स फ्री वडापाव ही एक वडापावची गाडी आहे. आज तरी दुसरी पिढी त्या गाडीवर काम करते, मेहनत करते आणि तीच जुनी चव आपल्याला देते. तर ती चव आज आपण घ्यायला आलेलो आहोत. तिथे मला वाटतं मी वडापाव तर अनेक वेळा खाल्लेला आहे. तिथे आज मिसळही मिळते. त्या मिसळीचा आनंद आपण घेऊ. तर ती मिसळ आणि वडापाव आज आपण तिथे खायला आलेलो आहोत. तर बघूया, सुरुवात करूया माझ्या आवडत्या वडापावने. अर्थात वडापावच्या गाडीवर आपण आलेलो आहे. तर वडापावनीच सुरुवात झाली पाहिजे. आणि आपण बोलत होतो निलाम थिएटर बद्दल. आजकाल आपण थिएटरमध्ये जातो, बर्गर शिवाय काही आपण दुसरं काही मिळत नाही. वडापावमध्ये जी मजा आहे, वडापाव आणि थिएटरचं जे जुनं नातं आहे ते खरंच एक आनंद देणारं नातं आहे. तर निलाम थिएटर जाता राहिला नाही, पण तुमच्या जुन्या आठवणी तुम्ही अनुभवण्यासाठी तिथे टॅक्स फ्री वडापावमध्ये नक्की या आणि त्यांचा हा वडापाव आहे त्या वडापावचा आनंद घ्या. वडापाव म्हणायला फक्त वडापाव आहे, पण वडापाव सोबत मी त्या काका आहेत त्यांच्याकडनं थोडं माहिती घेत होतो. तर बराच इतिहास मला कळला. इथे हा ठेचा मिळतो. हा जो ठेचा आहे हा कुठल्या मिक्सरवर तयार केला जात नाही. त्याचबरोबर वड्यामध्ये जो मसाला जातो तोही कुठल्या मिक्सरवर केला जात नाही. कुठून हे सगळं केलं जातं. मेहनत आहे, अनेक वर्षांची मेहनत आहे. आता त्यांचा मुलगा चालवतो गाडी आणि प्रत्येक वडापावबरोबर मला कांदा, ठेचा आणि मिरची मिळेल. मी ठेच्यासाठी उत्सुक आहे की हा ठेचा कसा असेल तो, आणि नक्कीच वडापावसाठी तो उत्सुक आहेच. चला बघूया हा वडापाव
साधा वडापाव आपल्याला किती मोठा आनंद देतो. वडापावबद्दल बोलायचं झालं की वडा छान मोठा आहे, पाव एकदम सॉफ्ट आहे, सांगतो आपल्याला ताजा पाव आहे. चव बघूया. छान वडापाव. वडापाव गरम आहे म्हणून छान लागेल असं नाही. मुळात आता जो मसाला आहे खूप सुंदर आहे. त्यात पुदिन्याचा वापर केला गेला आहे. हा एक फरक तुम्हाला मिळेल बघायला इतर वडापावांपेक्षा. त्यात पुदिना आहे आणि जे मसाल्याचं प्रमाण ते मस्त आहे. सुंदर वडापाव. तुम्ही आत पाहाल त्यांनी एवढी चटणी वगैरे आपल्याला दिलेली नाही आहे. साध्या वडापावची चव खूप छान आहे. त्याच्यासोबत तुम्हाला काही गोष्टी मिळतात. ठेचा आहे, कांदा आहे, मिरची आहे. आपण हा ठेचा बघूया कसा लागतो चवीला. तुम्ही वडापाव सोबत हा ठेचा घालला फार तिखटपणा देणार नाही तुम्हाला, पण ठेचा तुम्हाला छान आनंद देतोय एवढं मात्र नक्की. 2 ग्लास पाणी, तोंडात पाणी सुटलंय. मस्त. आता थांबत नाही, हा वडापाव संपवतो आणि याच्यापुढे आपण त्यांची मिसळ मिळते ती मिसळही ट्राय करूया. 2 व्यक्ती 4 वडापाव. अर्थातच या भाऊंची गाडी खूप जुनी आहे. शिवशक्ती त्यांचे वडील असायचे जेव्हा हा 15 वर्षापूर्वी किंवा 16 जे पुण्यातले जाणकार लोक त्यांना निलॅम टॉकीज बद्दल माहिती, त्यांना त्या टॉकीज बद्दल जेवढी आपुलकी तेव्हा होती आत्ताही तेवढीच आपुलकी या वडापाव बद्दल आहे. तेव्हा शिस्तबद्ध वातावरण होतं. लोक अक्षरशः ते गेट मधनं, ते गेट बघा आता बंद आहे, तिथनं वडापाव हा खाण्यासाठी ह्यांचे बाबा असायचे आणि आता हे दादा, त्यांचे आई पण असतात, आपुलकीने वडापाव देतात. म्हणून कधी व्यवस्थित क्वालिटी चवीमध्ये अजिबात तुम्हाला फरक जाणवणार नाही. मिरचीचा खरडा अप्रतिम लागतो आणि सोबत चहाची बाजूला गाडी पण आहे आणि तुम्हाला बसायला सुद्धा जागा देतील. कधी ते कटकट करणार नाहीत. आणि आमची वाईफ इथं वडापाव खाल्ल्याशिवाय कामाला कधी कधी जायचा नसेल किंवा त्यांचा खराब मूड असेल तर मी इथं घेऊन येतो आणि त्या अक्षरशः वडापाव खाल्ल्यावर कामाला जायचं म्हणतात. आणि ही दवाखान्यात काम करते पण ठीक आहे, तिला वाटेल तर इथं येतो. आता आम्ही गॅसची टंचाई म्हणून फिरायचा प्रयत्न केला असं म्हणू शकतो. मी विद्यापीठवर आलो पण मला कुठं भेटलं, पण मला गॅरंटी होती या काकांकडे वडापाव भेटणार. या दादाकडे असतो आणि या दादाकडे आले की आम्ही पहिला वडापाव घेतो, चहा घेतो. दादा बरोबरच चहा पिणार तरच वडापाव खाणार, नाही तर खाणार नाही. अट असते आमची, त्यांना विचारा. आणि अप्रतिम चव असते. कधी यायचं कधी. दादाची गाडी सकाळी 11 वाजता आणि तुम्हाला वडापाववर आपुलकी पण भेटेल. आपुलकी याची गॅरंटी देतो मी. आणि असा वडापाव तुम्हाला पुण्यात फार दुर्लक्षित ठिकाणी राहिले, लोकांना बराच माहिती नाही, पण कधी या बाजूला आला तर या ठिकाणी अवश्य. सोबत चहाची गाडी पण आहे आणि बसायला जागा आणि भरपूर आपुलकी आणि भरपूर प्रेम भेटेल तुम्हाला. आधी आपण टॅक्सी वडापावच्या इकडे आलो. त्यांचा सुंदर वडापाव खाल्ला, खूप आनंद मिळाला. त्याच्यानंतर तिथे मिसळ मिळते. मी इथे अनेक वेळा आलो आणि वडापाव खाल्लाय, पण मी कधी मिसळीचं भानगडीत नाही पडलो. तर आज योग आलेला आहे मिसळीचा, आणि आज योग आलेला आहे आपल्या एका अशा सबस्क्रायबरला भेटायचा जे फार डिटेलमध्ये आपला चॅनल पाहतात आणि त्या चॅनलवर आपलं कंटेंटची जी क्वालिटी आहे ती बघून त्यांनी आपल्याला सजेशन दिलं होतं इथे टॅक्सी वडापावच्या इथे यायचं. तर आज आपल्याला ते सौभाग्य मिळाले की मनीष पगार सर पण आपल्यासोबत आज आलेले आहेत. आज त्यांच्यासोबत ही मेजवानी जी आहे ती आज आपण या मेजवानीचा आनंद घेणार आहोत. तर परत येऊया मिसळीकडे. ही अशी मिसळ आहे, 2 पाव, फार सुंदर पद्धतीने सगळी सजावट केलेली दिसते. बारीक शेव, त्याच्याखाली हे 2 टोमॅटोचे पीसेस, कांदा, कोथिंबीर आणि खाली सगळं उरलेलं मटेरियल आहे ते आपण बघूया सगळं खोदकाम करून याच्यात आपल्याला काय मिळत आहे. आणि शेजारी त्यांनी सॅम्पल दिलेलं आहे आपल्याला. मी इंटरेस्टेड आहे की याच्यात मटकी आहे अजून काय आहे ते शोधण्यासाठी. काही ठिकाणी मिसळ जी आहे ती मटकी, बहुतांश पुण्यात मटकी मिळते, पण काही ठिकाणी वाटाणा. येस, इथे मला वाटाणा दिसला. हा वाटाणा खूप प्रॉमिसिंग आहे आणि मला आधीच सांगतो की ही मिसळ जरा चांगली असणार आहे. आणि याच्यात फरसाण आहे, याच्यात काळा हरभरा आहे आणि हा काळा हरभरा मला एक ओळख सांगतोय की ही मिसळ खूप छान असणार आहे. याच्यात बटाटा पण आहे आणि मला वाटतं पोहे आहेत. बटाटा जो दिसला मला, बटाटा मला असं वाटतं की जो वड्यामध्ये आहे तर ती भाजी जी आहे ती वापरली गेली आणि ती भाजी खूप छान आहे. त्या भाजीमध्ये जो मसाला आहे ना तो खूप छान आहे.
तर अशी मिसळ आहे. चला याचा आपण आनंद घेऊया आणि याच्यात आपण सॅम्पल टाकून सगळं एक्झिक्यूट करून घेऊ. सॅम्पल बघून घेऊ आपण सॅम्पलमध्ये काय आहे ते. हे सगळं ताजं गरम आहे म्हणजे आपल्याला मिळत आहे. सॅम्पलमध्ये बऱ्याच भाज्या आहेत. टोमॅटो दिसला मला, कांदा आहे, मटकी पण आहे बरं का. त्याच्यात मला वाटतं मिक्स जे कडधान्य आहेत ना त्याची ही मिसळ आहे. सुरुवात यांनी केली होती ती वडापावपासून आणि हा वडापाव खूप फेमस होता. अतिशय प्रसिद्ध असा वडापाव आहे. एवढंच आहे की कालांतराने जसं निलांकडे बंद पडलं तसं लोकांचा हा वडापाव विस्मरणात आला. तर आपला उद्देश आजच्या या व्हिडिओचा ते तुमच्यापर्यंत हे नाव परत पोचवायचं, परत एकदा आठवण करून द्यायची की तुम्ही जर इथे परत आला नाही तर खूप महत्वाचं काहीतरी मिस करताय आपल्या आयुष्यात. थोडे आनंद घेण्यासाठी मी तुम्हाला परत एकदा आवर्जून सांगतो की इथे नक्की आहे. आणि हा वडापाव किंवा मिसळ वगैरे हे खायला तुमच्या बिंदूच्या कोपऱ्यात कुठे या आठवणी असतील, त्याला जाळी लागली असेल, त्या स्वच्छ करून याचा अनुभव घ्यायला परत या. पहिला काय टॅक्स फ्री वडापावच्या मिसळी. छान मिसळ. बऱ्याच वेळा काय होतं टॅक्स फ्री वडापाव या नावाने जी गाडी तर तिथे तोच पदार्थ चांगला मिळतो. आणि आय एम सरप्राईज की मिसळीची ही चव छान आहे. एका चांगल्या मिसळीला ओळख देण्यासाठी जे घटक गरजेचे आहेत, तिखटपणा, थोडा ठसका, त्या सगळ्या गोष्टी या मिसळीमध्ये आहेत. फरसाणवाली ही मिसळ पण ते फरसाण पण चांगल्या दर्जाचं आहे म्हणून ती चव तुम्हाला चांगली चव मिळेल. छान चव त्या मिसळीची, तुम्हाला आनंद मिळेल ही मिसळ. तुम्ही जर चॅनलवरच जुने असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण मिसळीसोबत भजी खातो. आणि इथे भज्या एक भजी नाही, भज्या आहे, बटाटा भजी आहे, विविध प्रकार भजी आहे आणि खेकडा भजी पण आहे. तर आपल्यासमोर या भजींचं प्लॅटर असं दिलेलं आहे. त्या भजींचेही आपण अनुभव घेणार आहोत, आनंद घेणार आहोत मिसळीसोबत. हा बटाटा भजी घेऊया. मी आलो तेव्हा माझ्यासमोर गरम तळले जात होते, प्रेशर एकदम छान आहे. मिसळीचा जो मसालेदारपणा आहे त्याला ही बटाटा भजी कट करते आणि म्हणून मला बटाटा भजी खायला आवडते मिसळीसोबत. त्याचसोबत त्यांच्याकडे गोल भजी आहे आणि पगार सर आपल्याला म्हणाले की ती खूप प्रसिद्ध आहे. गोल भजी मला का आवडते कारण का गोल भजीमध्ये ना कॉम्बिनेशन असतं कोथिंबीर, कांदा आणि डाळीचं पीठ, अशी गोल भजी आहे. आज तुम्हाला हे सगळे घटक दिसतील आणि हे सगळे घटक तुम्हाला एक मिश्रित चव, एक मिश्रित आनंद देते. आणि आनंद तुम्ही नुसताही घेऊ शकता किंवा मिसळीसोबतही घेऊ शकता. भजी आपण मसाल्यासोबत मजा देणारी भजी, खूप छान भजी. आजच्या दिवसाची सुरुवात एका मस्त नाश्त्याने झाली. नमस्कार, माझं नाव मयूर दीक्षित. मी राहायला धनकवडीमध्ये, पण गेली 4 ते 5 वर्ष झालं मी इथं रेग्युलर वडापाव खायला येतो. भाऊचे वडापावची टेस्ट 4 ते 5 वर्ष झाली जशी आहे तशीच आहे, त्याच्यामध्ये कधीच बदल झालेला नाहीये. तो जेवढ्या आपुलकीने विचारतो तुम्हाला काय हवंय का. एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर एक वडापाव घ्यायचा, टोकन घ्यायचं आणि बाजूला सरायचं. तर इथं तसं नाहीये. पहिले तुम्ही पोटभर वडापाव खाऊन घ्या, त्याच्यानंतर पैसे द्या. आणि त्याच्याबरोबर कधी कधी भजी येते, कधी कधी ठेचा येतो, कांदा येतो, मिरची येते. तर हे सगळं जेवढ्या आपुलकीने इथं विचारलं जातं तेवढं मी कधी कुठं पाहिलेलं नाहीये. आणि स्वच्छता पण तेवढी खूप मेंटेन आहे. जेव्हा जेव्हा इथे येतो आपुलकीने रोज आल्यानंतर इच्छा नसेल तरी भाऊ गरम गरम वडापाव काढून विचारणार की खायचंय का. मग आता समोर जर दिसलं तर मग 4 ते 5 वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही काही थांबत नाही. असं गेली सतत 4 ते 5 वर्ष झालं चालू आहे. भाऊचे आई वडील जेव्हा पण येईल, दादा तर स्वतः हाताने वडापाव पॅटीस बिटीस आम्ही काढून खूप इथे एन्जॉय करतो प्रत्येक वेळेस. आता एवढं 35 वर्ष झालं चालू आहे, पण मी 5 वर्ष झाले रेग्युलर इथे येतो. भाऊच्या टेस्ट मध्ये कधीच फरक पडलेला नाहीये. आणि मी आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना सांगेल की एकदा तरी न्यू निलयम थिएटरच्या इथं शिवशक्ती टॅक्स फ्री वडापावला एकदा अवश्य भेट द्या. तुम्हाला इथल्या वडापावची चव नक्कीच आवडेल आणि तुमचं काय ते चवीचा शोध इथं थांबेल असं म्हणता येईल. आज जर आपण पाहिलं तर एवढं मोठं युद्ध चालू आहे, त्याच्यात सगळीकडे गॅसचा तुटवडा आहे, पण भाऊनी काय दुकान बंद ठेवलेलं नाहीये. 5 वर्षात मला कधीच असं जाणवलं नाहीये की दुकान बंद आहे आणि कुठेतरी फिरायला गेलाय, आराम करतोय. रोज सकाळी रेग्युलर 7:30-8 वाजता इथे येणार, ते रात्री 7:30-8 वाजेपर्यंत कंपल्सरी इथंच असतो. अजिबात गाडी सोडून कुठं जात नाही. मी तर दिवसभर त्याच्याबरोबर असतोच. कधी कधी वेळ असला नसला
जसं मला वेळ भेटेल तसं मी त्याच्याबरोबरच असतो. इव्हन आमचं आता एवढं छान बॉन्डिंग झालंय त्या वडापावमुळे की तो माझा मोठा भाऊ मी लहान भाऊ एवढं नातं तयार झालंय. आणि हे काय मला आई वडिलांपेक्षा कमी नाहीये. कुटुंबच असतं सगळं कुटुंबच तयार झालंय. हे भाऊचा जो आपुलकीचा स्वभाव आहे त्याच्यामुळं मी तर नवीन जे खवय्ये आहेत त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही एकदा इथं नक्की या. निलम थिएटरच्या बाजूला शिवशक्ती टॅक्स फ्री वडापावला तुम्हाला 100% इथला वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी, गोल भजी 100%. आणि मिसळ तर एकदम चविष्ट आहे. फक्त आतापर्यंत भाऊनी कधी असं मनावर नाही घेतलं ऍडव्हर्टाईजचं, त्यामुळे अजून काही लोकांना माहित नसेल जे लांबून वगैरे येणार आहेत माझ्यासारखे. मी सुद्धा 5 वर्षापूर्वी इथं आलो तेव्हाच मला माहित पडलं की एवढा छान वडापाव आपल्या इथं भेटतो. तर तुम्ही सुद्धा एकदा अवश्य या, तुम्हाला इथला वडापाव 100% आवडेल. धन्यवाद. पुढचा पदार्थ इथे आपण जो घेतलाय तो म्हणजे त्यांचा वडा सॅम्पल. आपल्याला ते जे सबस्क्राईब आपल्या सोबत होते त्यांनी सुचवलं होतं. माझी एक क्युरिओसिटी होती म्हणून मी मिसळ घेतली होती. पोट भरलंय म्हणून एक सिंगल वडा सॅम्पल घेतलाय, सिंगल पाव घेतला. असं येतं. वड्याचा आकार छान मोठा आहे, सॅम्पल आहे. सोबत आपले लिंबू, कांदा, ठेचा वगैरे मिळालाय. लिंबू आपण त्या सॅम्पलमध्ये टाकून घेऊ. पण ठेचा खूप सुंदर आहे. एका पदार्थाची चव फक्त त्या पदार्थामध्ये नसते, त्या पदार्थ बनवणाऱ्या माणसाच्या हातामध्ये असते. आपण म्हणतो ना अन्नपूर्णाचा आशीर्वाद वगैरे, ते सगळं त्या पदार्थामध्ये, तो भाव जो आहे तो या पदार्थामध्ये होतो. हे जे कुटुंब आहे अतिशय मेहनती आहे. माझ्या मागे जे कुटुंब तुम्ही पाहताय अतिशय मेहनती आहे कुटुंब आहे. आणि त्यांचा मुलगा आता हा व्यवसाय बघतोय. त्या पदार्थाची तर चव आहेच, त्याचसोबत त्या मेहनतीची ही चव इथे तुम्ही घेताय. ही गोष्ट तुम्ही हा पदार्थ खाताना नेहमी लक्षात ठेवा. जादू तुझा वड्यामध्ये, तो वडा छान तिखट आहे, छान चव आहे त्या मसाल्यामध्ये वड्याच्या, त्याच्यामुळे वडासाठी छान लागतो. मजा आहे. रमेश बाबूराव आवळे, वडापाव टॅक्स फ्री. गेली 40 वर्षापासून मी वडापावचा बिझनेस चालू केला. पूर्वी मी 30 पैसे वडापाव विकत असताना इंट्रोल घेताना फुटपाथवर तिथे थांबून 30-40 प्लेट वडे विकायचो. आणि त्याच्यातून माझी चांगली सुरुवात हळूहळू होत गेली. 30 पैशापासून रुपया गेला, रुपयाच्या नंतर 1.5 रुपया गेला. अशा पद्धतीने चालत आतापर्यंत 20 रुपये वडापाव विकतो. आणि इथे सगळे लोक येऊन गेले, हिरो, राज कपूर, शशी कपूर वगैरे सगळे येऊन गेले. त्यांनी मला इथे थोडीशी भेट देऊन गेले. त्याचे फोटो काढू शकलो नाही, त्याच्यामुळं राहिले नाहीत फोटो. आता 85 पैसे तिकीट होते. आणि 85 पैसे तिकीट असताना मी 30 पैसे वडापाव विकतो. आणि 30 पैसे वडापाव विकता थोडे वाढवत गेलो. त्याच्यामुळे मला चांगली थोडी प्रगती होत गेली. त्याच्यामुळे माझी गाडी होती ती तुटकी फुटकी गाडी होती, त्याच्यावरती आज मी मोठी गाडी बनवली. त्याच्यामुळे माझं व्यवस्थित बसताना बसवलं आणि त्याच्यामुळं हे सगळं घेतलं आणि मुलाच्या ताब्यात देऊन टाकलं. उषा रमेश आवळे. तर हे जवळजवळ 40 वर्ष झालं वडापाव आहे. ते माझे मिस्टर करायचे आणि मी घरातनं म्हणजे 100 किलो 150 किलो बटाटा आम्हाला म्हणजे रोजचा लागायचा. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही हातात खलबत्त्यात मसाला, मिरची कुटून आम्ही स्वतः भाजी करून माल पुरवायचे माझ्या मिस्टरांना. त्यांना वेळ नसायचा वडे द्यायला, तिथं त्यांची इंट्रोल असायची. आणि तेव्हा काय 10 पैसे 30 पैसे हे चिल्लरचं हे होतं तेव्हा. तर ते चिल्लर सासवायची मी डब्यामध्ये. आणि त्याचं मटेरियलला किती लागायचं, 1000 रुपये खूप झाले. पण माझे माल पुरवायला माझा मुलगा, आम्ही सर्व, आम्हाला आचारी लागला नाही कधी, काही नाही. आणि आम्ही ठेवलं पण नाही. माझे त्यात म्हणजे माझ्या नवऱ्याचं बी खूप योगदान आहे. आणि तेवढा बटाटा चुरून रोजचे 200-150 किलो बटाटा चुरून माझे हात गेले. आता मी जरा कमी पडले. मुलगा करतोय स्वतंत्र. आता मिरची तोच कुटतो, भाजी तोच करतो, गिराईक तोच देतो. महेश माझा मुलगा धाकटा, तो सर्व सेटलमेंट सर्व म्हणजे त्यांनी एवढं सेट केलंय. आणि माणुसकी बी भरपूर कमवली त्यांनी. त्याच्यामुळं ते आनंद आहे, त्याच्यातून मला सर्व मिळालं. आजचा हा असा अनुभव होता आपला टॅक्स फ्री वडापाव इथला. अनेक पदार्थ आपण त्यांचे घेतले, अनेक पदार्थांचा आनंद घेतला.
अनेक जुन्या आठवणी त्यांना परत उजाळा मिळाला. आणि एक इथलं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, जे मला अजून कुठल्या ठिकाणी मिळालं नाही. तर इथे फक्त चवीचा आनंद मी नाही घेतला, इथे माणुसकीचा एक आनंद घेतला. एक गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देतो जी मी इथे पाहिली, ती म्हणजे इथे हा दादा व्यवसाय करतो, पण त्याचं कौतुक करणारे जेव्हा मला अनेक लोक मिळतात, तेव्हा फक्त त्या पदार्थाचं नाही तर त्या गाडीवरच्या मालकाचंही कौतुक झालं पाहिजे. आणि म्हणूनच हे जे व्यावसायिक आणि ग्राहक त्याचं नातं जेव्हा त्याच्या पलीकडे जातं, ते आपुलकीचं नातं जातं. ते तुम्हाला आणि मला इथे आज बघायला मिळालं. आणि हे वैशिष्ट्य आजच्या एपिसोडचं. या एका सुंदर विचारावर आजचा भाग आपण संपूया. भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी काही नवीन पदार्थ घेऊन. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.